असं आहे मित्रांनो, जास्त बायाला कधी डोक्यावर बसवलं का नाही हा फरक पडतो. बाय तू वापस त्याच गोष्टी आणली आता. पण आता तुले कधी मी याच्यानंतर तुला म्हणतही नाही मी आता. आणि येते नाही तुमच्यासोबत सोडून झाला. आता लय झालं शिवाय लय झालं. हाय फ्रेंड, कशा तुम्ही सगळेजण? आय होप की तुम्ही सगळेजण खूप आणि मस्त आणि तंदुरुस्त असणार. मी तर एकदम टाका तुमच्या समोर आहो. आणि आता थोड्या वेळात मी जाणार आहोत आंघोळीला. नंतर माझ्या ऑफिसचे काही कामं आहे. नंतर चला आता इकडे पाहू आता मॅडम काय करून राहिल्या. बापरे, मॅडमचे तर काम एकदम मस्त टाकाटक आहे. वा वा, सगळे झाले का? तू आधी शाळेत नसता गेला. तर मित्रांनो, आता माझा नाश्ता तयार आहे. पाहू शकता तुम्ही, इथं गरम गरम पोहे आहे मस्त. आता मला कधी इथं कसं माहिती आहे का, अल्टी पलटी काम आहे. आता माझा नाश्ता तयार झाला, आता मला इथं नाश्ता तयार करून द्यायला लागते. पाहिजे बा कशी समजले. असं आता मी आता इथं नाश्ता तयार करून देणार आहे. आणि नाश्त्यामध्ये काय बनवणार तो सरप्राईज आहे. काय पाहून राहिले होतो. सुबह से शाम बस तेरा ही नाम लेता है. ऍक्च्युली यासाठी हसलो मी, माझं गाणं चुकलो होतं म्हणून हसलो मी. तर चला मित्रांनो, मी आता करतो मस्त बढिया नाश्ता तयार करून देतो. आपला नाश्ता झालेला आहे. आता आपला नाश्ता थोडासा लपेटून घेतो फटाफट आणि नंतर मग हिचा नाश्ता घेतो. तोपर्यंत तर लाडाची बायको करून राहिली स्वयंपाक. मला लागली भूक जोरानं. अरे बापा धक्के. अरे गाडी काही गरम आहे का काय? अहो लागून राहिलं ना, मला पाहायला लागलो ना ते. काय मारलंय ना. कायची गेली भाजी मग? हा, आवाज नाही निघत काय? वाची आहे. तसा तर लय स्पीकर बम निघते आवाज. जा तिकडे, तुमची कामं करा. काय एवढा रा. आता मला एक सांग, मी तू जे म्हणते त्या सगळ्या गोष्टी करत नाही काय? हा, किती फिरायला घेऊन जातो मी तुले, इकडे घेऊन जातो तिकडे घेऊन जातो, एक दिवस तुले घरी ठेवत नाही. अरे मूड नाहीये बोलायचं. जा तिकडे. पाहायला आता अजूनही डबल लागलो होतं. तर अरे इकडे तर पा बायकोचं काम पा किती मस्त आहे. साफ सूप किचन आहे, एक नंबर. पा पूर्ण एक जिथचा गेला तिथंच आहे. बायको आपली एक नंबर खास आहे. काय म्हणतो बाई? जास्तीची हे नका करू. अरे यार फालतू होता. मी काही बोलून देईन ना, मग माहिती समजून तुम्हाला. कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है. ओ रश्मी मॅडम, कायची भात केला काय? भाजी कायची गेली मग? करायची. मग कायची करणार आहे भाजी? किती कोंबे मारतो का तू मला? मगाशी तिथं मारला, आता इथं मारलं. चटका नको लाव फक्त. मग रश्मी मॅडम झालं तर ना, ते एवढा राग असते काय? मला एक सांग, मी तुला कुठं कुठं नाही फिरवलं नाही. पण एक लक्षात आलं मले की मी ऑफिस मध्ये जाऊन लय चांगलं होतं. कुठं? ऑफिस मध्ये जाऊन लय चांगलं होतं. मग आता काय झालं? आता घरी आहो ना. मग काय घरी आता घरी खाली पिली आहे का तू? अहो तू माहित नाही तू काय आहे रश्मी. गौर से देखो ये चेहरे को. मला हसायचं म्हणून म्हणा, पण मला लय राग आलेला. अहो चेहरा घूम फिर के तो यही पे आएंगी तू. हे दे पा चेहरा पाय. अहो तू ह्या चेहऱ्याला काही नाजूक नको समजू, कमजोर नको समजू. ये चेहरा जो है ना 140 करोड़ लोगों पे राज करने वाला चेहरा है. आया क्या समझ में? सर माझ्या मूड आहे नाही. आणि तुम्हाला मी काही नाही फालतू काही बोलून देईन की नाही, तर तुमची इन्सल्ट होऊन जाईल. नाही माझ्याशी बोललेलं बरं आहे. हा तिकडे. बरं कायचा राग आला तुला? माहित सगळं माहित आहे ना. कायले वारंवार तेच ते बोलायला लावता मला. म्हणजे तुले एका ठिकाणी घेऊन नाही गेलो, एवढं घेऊन गेलो ते गेलं वाया. हा म्हणजे लय शायनी आहे तू तर. असं आहे मित्रांनो, जास्त बायाला कधी डोक्यावर बसवलं का नाही हा फरक पडते.
म्हणजे एवढं फिरवलं त्याचं काही महत्व नाही राहिलं. तुम्ही ह्या शब्दावर की कमेंट करून नक्की सांगा मी चुकलो की हे चुकली. आता मी खरोखर सांगतो, मी खरोखर थोडा एका कामात होतो, नाही झालं. मी म्हटलं आपण आता नाही तर पुढच्या रविवार जाऊ. कामात होते? मग कामात होते काय तुम्ही? मग कुठं होतं मग? राहू द्या ना, राहू द्या. बाईची तशी घरात काही इज्जत नसते, तेवढं समजलेलं आहे म्हणजे. बाईची जर घरात तुम्ही म्हणाल तुम्ही पटकन तयार झाली पाहिजे कुठेही जायसाठी. हा, तुमच्या मनानं साऱ्या गोष्टी, आणि मी जर काही म्हटलं तर ते गेलं चुलीत. चुलीत काय नाही, गॅस असल्यानंतर मी काही मजाकीच्या मूड मध्ये आहे नाही सर. मला ते गोष्ट लय वाईट वाटलेली आहे, आणि मला ते खरोखर वाईट वाटलेली आहे. मित्रांनो तुम्हाला एवढं माहित आहे की मी कोणाच गोष्टीचं फुकट टेन्शन घेत नाही. काही करा, मला काही लेनदेन नाहीये. पण कधी कधी मी तर तुम्हाला माहिती आहे कोणा गोष्टीची डिमांड करत नाही, कधीच करत नाही. तुम्ही जे म्हणाल ते, तुम्ही जिथं न्याय चला, इथं न्याय चला बापा, तिथं न्याय चला, चला चला. मान्य करतो की मनालीला तुम्ही नेलं, मी नाही नेलं. मनालीला तुम्हीच नेलं मला, ठीक आहे. नाही आपण दोघांना गेलो नाही, तुम्ही नेलं म्हणून मी गेली ना. बरोबर झालं. गोव्याने तुम्हीच नेलं, बरोबर होतं मला प्रमोशन, पण तुम्हीच नेलं शेवटी. मी तर काही एवढं हे कामीच तुम्ही नाही ना. तुम्ही हो म्हणून तरच मी जातो, तुम्ही नाही म्हणून तर नाही जात. झालं. लोणावळ्याला तुम्हीच नेलं, बरोबर ठीक आहे. अहमदाबादला खरेदीला तुम्हीच नेलं, बरोबर नेलं. मी म्हटलं नाही. ते पण प्रमोशन होतं तिकडे, पण प्रमोशन होतं मान्य करतो. पण मी कधी स्वतःहून म्हटलं की नाही की चला ना सर इथं जाऊ, चला ना तिथं जाऊ, तर तुम्ही डायरेक्ट नाही म्हणता. म्हणजे तुम्ही रिप्लाय देत नाही, माझ्या बोलायला अशी उडवून टाकता तुम्ही. हे मला लय वेळा अनुभव झालेला आहे. मला कोणती गोष्ट जर पाहिजे असेल ना तर मला शेवटी ते भांडणात आणा लागते, मग ते तुम्ही गोष्ट करतात. एका शब्दात तुम्ही मी म्हटलेलं तुम्ही कधीच करत नाही. लोकांना असं वाटते की पापा पापा लहान साजरा नवराईचा. हा, त्याला तुला बोलू म्हणजे एवढं जे केलं हे सगळं गेलं पाण्यात. गोष्ट ते नाहीये. मग गोष्ट कोणती आहे? मग गोष्ट हेच गोष्ट आहे की बा मला राग याचा आलाय की बा मी तुम्हाला 8 दिवसापासून तुमच्या मागे होती. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कुठे बाहेर झाले तुम्हाला म्हणतो ना, त्याच्यात माझ्या व्हिडिओचा स्वार्थ असते. त्याच्यात मला काही फिरायचा काही एवढा शौक हाय, लय शौक आहे, तुम्हालाही आहे. पण कधी कधी मी फिरायला जासाठी तुम्हाला व्हिडिओसाठी म्हणत असतो. आपल्याला दिवाळीच्या सुट्ट्या होत्या, लेकराची. पण मी तुला काय म्हणत होतं की पुढच्या रविवारी जाऊ. मी ह्या रविवारी पुढच्या कामात होतो. पुढच्या रविवारी मले पण बोललेच माझ्या शाळेचा नाही. शेड्यूल लावायचा होता. शाळेचा शेड्यूल लागणार होता दिवाळीच्या सुट्ट्यानंतर. आता दिवाळीच्या सुट्ट्या असं नसते. म्हणजे तुमचं काम आहे त्या. नाही तू चिल्लर गोष्ट कधी वाद करून राहिली माझ्यासोबत. चिखलदरा साईडला तुम्हाला शाळेला भेटी द्यायच्या आहे म्हणून तुम्ही मला आता चिखलदऱ्याला. कारण मी आता येतो काय, मी तुमच्यासोबत कुठंच येत नाही. काऊन नाही येत. म्हणजे एवढं तुला फिरवलं, म्हणजे एका ठिकाणी तू नाही म्हटलं, मी नाही म्हटलं, तर म्हणजे एवढा फणफणा ह्या चांगला नाही फणफणा. चालली काय आली वापस. फणफणाची गोष्ट नाही आहे सर. वाईट याचं वाटलं मला. तुम्ही काहीच कमी नाही करत, मला सगळं माहित आहे. पण माझा उद्देश काय होता, दिवाळीच्या सुट्ट्या होत्या, 2-3 दिवस शिल्लक राहिले होते, शेवटचे रविवार होता. शनिवार नाही तर रविवारी माझी अशी इच्छा होती की आपण चिखलदऱ्याला जाऊ, फक्त आपण व्हिडिओ काढायसाठी. फिरला तर चिखलदरा तर ऑलरेडी पाहिलाय. जाऊ दे. आम्हाला मग तू मला एक गोष्ट सांग, मी तुला फक्त एका ठिकाणी घेऊन नाही गेलो, तू एवढी तू राग भरली, आणि मी प्रत्येक ठिकाणी तुला घेऊन जातो. तेच तुमची इच्छा असलं तरच सगळ्या गोष्टी होते. माझी इच्छा असेल तर काहीच होत नाही. तिकडे इच्छेचा काही विषयच नाही आला इच्छेचाच त्याच्यामध्ये. विषय. यायला माहित आहे काय, मनालीला फिरायला न्यायचं होतं ना, जसं मला दिल्लीला युट्यूब वाल्यांना बोलवलं, यायला फटाफट प्लॅनिंग केले. मी काहीच म्हटलं नाही. चांगलंच केलं ना. चांगलं केलं. मग चांगलंच केलं ना. तुमची इच्छा होती म्हणून. मी तुमच्या इच्छेत बसली मी, आणि तुमच्या सोबत आली ना. माझी इच्छेत पुढे बसली, तू ट्रेन मध्ये बसली होती. जास्त हे बोलू नका भाई, का मजाकीच्या मूड मध्ये नाहीये मी, सिरियस मूड मध्ये बोलून राहील. आणि मला सध्याच्या मला त्या गोष्टीचं लय वाईट वाटलं की मला माहिती नाही मी कधी स्वतःहून तुम्हाला कोणती गोष्ट मानतो काय, कधीच नाही. फक्त एखाद्या वेळेस तुम्ही मला म्हणता त्याच्यात मी ऍग्री होतो, ठीक आहे करा, मी तुमच्या शब्दाच्या पुढे जात असतो काय कधी. पण मला एक सांग, आता ह्या गोष्टीला कमीत कमीची गोष्ट नाहीये सर. राग त्याचा आहेच आणि राहणारच आहे त्याचा राग मला शेवटपर्यंत. तू लय शहाणपणा करून राहिला. आता मला तरी असं वाटून राहिलं, आता माझ्या पारा होऊन राहिला गरम, आणि मला लागून राहिलं तू याला भेवचं काय त्याच्यात. कारण त्या राग मला तू लागून राहिलं भेव, त्या राग पाहून मला कसतरी होऊन राहिलं. पण मला एवढं सांगायचं आहे की मी जे केलं ते काही वाईट नाही केलं. मी हे नाही म्हणून नाही वाईट नाही केलं. मी 8 दिवसापासून होती. ते असंही नाही की पैशाचा प्रॉब्लेम आहे काही आहे.
काहीच नाही, एवढे काही पैसे लागत नव्हते, फक्त एक दिवस देणं होतं. पैशाचा विषयच नव्हता. पैसे नाही, पैशाच्या गोष्ट बद्दल सांगून बोललोच राहिली नाही मी. तू फालतूच्या गोष्टी करून राहिली आता. पैसे जाऊ घ्यायची दे तू ना. बाय, तू वापस त्याच गोष्टी आणून राहिली आता. जाऊ द्या ना समजली सर, का? मी पैशाचा जाऊ द्या ना, विषय मी बोललो मी. माया चुकलं झालं, माया चुकलं. मित्रांनो हे बघ, तुम्हाला सांगतो मी सांगतो हे तुम्हाला असं आता. राहते की आपण जास्त बायलेक आणि जास्त डोक्यात बसवलो का नाही, हा. हा परिणाम आहे तो. हा परिणाम आहे, हे पाहून घ्या. आणि ह्या शब्दावर तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा की डोक्यात. मी चुकलो की हे चुकली. माझं एकच म्हणणं होतं की बा आज मी थोडंसं कामात आहो आणि माझ्या शाळेचे थोडेसे कोणतं काम प्रोग्राम होतं? चालू नाही, नाही, कोणतं चालू काम झालेले होतं? आहे. तर- दिवाळीच्या सुट्टीत तुमच्या शाळा चालू होत्या काय? दिवाळीच्या नाही, नाही, नंतरचा नाही, दिवस होता हा, आता तो. जर ज्या तुम्हाला परतवाडा साईड, दर्यापूर साईडला तुम्हाला काम राहील ना, मग तुम्ही मला म्हणाल सध्या काय रश्मी चिखलदरा तुमच्या तिथं कामं करा, मग मला फिरायला न्या. म्हणतो ना, मनाचा उद्देश हे काय की तुमची इच्छा असली ना तर सगळं व्यवस्थित होते ना. आम्ही जर बाईनं काही एखादा शब्द म्हटला की एक तर तो भांडणात रूपांतर होते, फुगाफागीत रूपांतर होते, शेवटी ते होते पण सरळ नाही होत. शेवटी तुम्ही मला न्या, पण हा वाद झाल्यानंतर, सगळं झाल्यानंतर न्या तुम्ही. मी तुम्हाला दोष काहीच देऊन राहिले, फक्त मी याच्यात नाही हे नाही, सांगू. दोष नको देऊ. तू सगळी बोलली तू त्या मनातलं हे काय आहे काय तसं. बोलली मी एवढंच म्हटलं की तुमची जर नवऱ्याची इच्छा असेल तरच फिरायला भेटते, नाही तर बायकोची इच्छा मला असेल ना सगळं डायरेक्ट समजलं. इथल्या इथे चालले नाही भेटत. समजली का तू? जाऊ द्या, जाऊ दे, मला त्यासोबत कधी आता जास्त बोलण्यात काही नका इंटरेस्ट बोलू. नाही आहे. समजली काय? नका बोलू. तसं तू कनी तू लय गरम आहे आणि त्या पारा पण मन लागून राहिलो ते भेव. काय बेव आणि म्हणजे बाप्पा मी तर तुले भेलो, पण भेलो? मला एवढं असं वाटते की नाही कसं आणलं? तू माहितीये का, जे आता म्हणजे जे वातावरण दाखवून राहिली ना, हे चुकीचं आहे. कारण की आता मी माझे जेवढे माझे फ्रेंड्स आहे, जेवढे माझे फॅमिली मेंबर आहे, त्यांना मी सांगितलंय कमेंटमध्ये नक्की सांगा की बा मी चुकीचा आहो की हे चुकीचे आहे. कारण की एकदा मी फक्त कुठून नेलं नाही तर एवढं तिनं का नाही बडोंडा काय म्हणते त्याला, वातावरण गरम केलं एवढं मोठं. प्रश्न माया फक्त एक जीवावर आली. तुम्ही काय? 100 इच्छा म्हणता, मी 100 तुमच्या इच्छेत तयार होतो, ठीक आहे ठीक आहे. हा, पण तर मी मग मी कधी मी तुम्हाला माहिती आहे मी कोण्या गोष्टीची तू जिद केली, इच्छा मी कोण्या गोष्टीची जिद केली काय आतापर्यंत कधीच नाही केली. तू इच्छा आणि मी माहितीये करतही का? नाही. मी एक वेळा म्हणतो आणि मला माहिती तुम्ही ऐकत नाही मायवाला, मी डबल तुम्हाला म्हणतही नाही ते गोष्ट. मग तू पण काय- ते एक गोष्ट तुम्ही पूर्ण करता कधी, जेव्हा तुमच्या मनात येईन तेव्हा. मी म्हणन तेव्हा नाही. माया फक्त एकच हेतू होता की बा चला सुट्ट्या संपत येऊन राहिल्या, आपण यंदा कुठं खूप फिरलो आम्ही, असं काही नाही, लय फिरलो ह्या वर्षी. पण चिखलदऱ्याला याच्यासाठी जाऊ, काहीतरी थोडंसं बाहेर व्हिडिओ बनवून घेऊ, व्लॉग बनवून घेऊ, येऊन जाऊ बा याच्यासाठी, बाकी काही नाही. पण तुम्ही तेही नाही ऐकलं, मग मी काय करू? आणि यायची इच्छा असेल ना, मग याच्या मागं 3-4 दिवस जा, आनंदच राहते त्या गोष्टीचा. पण मी जेव्हा म्हणतो की नाही तेव्हा हाच प्रॉब्लेम होते, भांडणाचाच प्रॉब्लेम होते. पण आता तुला कधी मी याच्यानंतर तुला म्हणतही नाही मी आता. आणि मी येते नाही तुमच्यासोबत. नाही ते इथल्या इथं माहितीये का, त्या इथले तिथं हेमंतदास सुगंच्या आमच्या घराजवळच आहे, इथं त्या मॉलमध्ये येत नाही ना, फुगून बसते माणूस. मला जा लागते, शेवटी माझी तब्येत खराब असो काही सोबत जा लागते या माणसाच्या. आणि ते इथल्या आमच्या बाजूच्या किराणा दुकानात चल तू मला जाऊ दे कामं आता. सोडून जा लागते. आता लय झालं तुला, नाही. लय झालं तुला. आता याचं असून तर येत जाय, नाही ठीक आहे. नाही नाही तर नको यार. जो काही गरज नाही आहे मला पण, हम्म. ठीक आहे. एवढं करू नये माहिती का, शेवटी तू खाया पिया काय म्हणते ते काही करू नये. शेवटी तू मला तेच म्हणून राहिली की काहीच नाही केलं मला. हो, काहीच केलं नाही असं नाही म्हटलं मी. नाही आता असं मी म्हणणं का एकच तसं म्हणणं का, म्हटलं, गोष्ट माई एकच इच्छा आहे. असेल बरोबर आहे की नाही? वादात रूपांतर होते. तुमची इच्छा असेल तर सगळं हसी खुशी नाही ठीक आहे ना, ठीक आहे. अरे आता तुमच्या आता मी प्रत्येक आता निर्णयाला मान्य आता तुम्ही मी पण त्यासोबत तुम्ही काही मला बोलत मान्य नाही आता. देत जास्त नाही. मला पण जा त्यासोबत तिकडे. बोलण्यात काही जा इंटरेस्ट जा नाही जा आहे. जा. तर तुम्हाला मी खरी गोष्ट सांगतो आता मित्रांनो. आली का? हे नाही आली. ऍक्च्युली माहितीये का, मी हे अँगल यासाठी घेतलं की तिथून कोणी आलं तर मला दिसते. ऍक्च्युली खरी गोष्ट ही आहे की दैवत तिनं मला म्हटलं होतं आणि मी तिला हो म्हटलं होतं. पण माहितीये का, मी त्या दिवशी लेट उठलो आणि थोडंसं सुस्तावलो होतो मी, असं म्हटलं चालते. आणि आता कसं ॲक्च्युली माहीत चुकलं त्याच्यात, तुम्हाला सांगतो मी. तिची इच्छा होती पण मी तिला नाही म्हटलं आणि ॲक्च्युली मी घेऊन जायला पाहिजे होतं. त्या दिवशी पूर्ण खालीच होतो आम्ही आणि तो रविवार होऊन गेला असता तर आज मला हा दिवस पाहायला नाही भेटला असता. तर जाऊ द्या, तुम्ही काही तिचं टेन्शन घेऊ नका. चूक मायवालीच आहे आणि तिचं काही चुकलं नाही, तिनं म्हटलं. आणि काही दूर काही होतं नाही, पण ते मी वेळ नाही दिला त्या दिवशी. ॲक्च्युली मी जर विचार केला असता तर मी वेळ देऊ शकलो असतो. आम्ही दोघं जर गेलो असतो आणि सकाळी आणि संध्याकाळी वापस आलो असतो. पण ॲक्च्युली तो कसं घरून म्हणजे इथून 11:30-12चा टाईम झाला होता. तर मग माझं ॲक्च्युली खरं जीवावर आलं. तर मग आता तिला मी असं म्हणू नाही शकत की जीवावर येऊन राहिलं तसं. तर मग अजून तो उलटा विषय झाला असता. त्यामुळे मग मी ते काहीतरी बहाणा टाकून असा विषय केला. तर मित्रांनो, असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला? कसा नाही?
आहे.